7 वर्षांनंतर आईवडिलांची झाली मुलाशी भेट। AHTU आणि LCB टीमची संयुक्त कार्यवाही। पोस्टे पिंपळेनर गुरण 143/2023 कलम 373 भागवीमधील अल्पवयीन मुलगा राजू काकासाहेब माळी वय 16 वर्ष 2017 चे हा घरातून निघून गेला होता। सदर गुन्ह्याबाबत माहिती अशी की राजू हा 10वीचे शिक्षण घेण्यासाठी संगमेश्वर विद्यालय नालवंडी येथे शिकायला होता। त्याची राहण्याची सोय नसल्याने तो शिक्षक ज्ञानेश्वर राऊत यांच्या घरी राहत होता। आईवडिलांची परिस्थिती एकदम हलाखीची होती। ते ऊसतोडी कामगार असल्याने कर्नाटक राज्यात कामासाठी गेले होते। डिसेंबर 2017 मध्ये राजू हा शाळा सुटल्यावर कोणाला काही एक न सांगता निघून गेला। याबाबत त्याच्या आई वडिलांना माहिती मिळाली तेव्हा त्यांना कर्नाटकवरून येण्यास 8 दिवस लागले। राजूचे आई वडिलांना वाटले की राजू काही दिवसात परत येईल व ते दोघेही अशिक्षित असल्याने त्यांनी गुन्हा दाखल केला नाही। असे करत 5 ते 6 वर्ष निघून गेले, पण राजू परत आलाच नाही। मग 2023 मध्ये त्याच्या आईने पोस्टे पिंपळनेरला गुन्हा दाखल केला। सदर गुन्हा जानेवारी 2025 मध्ये AHTUला वर्ग झाला। PSI पल्लवी जाधव यांनी AHTUचा चार्ज घेतल्यावर सदर गुन्ह्याच्या फाईलचे बारकाईने अवलोकन केले आणि तपासास सुरुवात केली। राजूच्या आईवडिलांची भेट घेतली। त्यांचे अश्रू आणि दुःख खूप वेदनादायक होते। त्यानंतर राजूच्या शाळेत जाऊन त्याच्या शिक्षकांची ही भेट घेतली व त्याच्याबाबत माहिती घेतली। त्यानंतर मागचे 5 वर्ष गुन्हा का दाखल झाला नाही म्हणून शिक्षक ज्ञानेश्वर राऊत यांची भेट घेतली। कारण सदर शिक्षकाच्या घरी राजू राहत होता। एखादा मुलगा आपल्या ताब्यातून निघून गेल्यावर त्याने गुन्हा दाखल का केला नाही? त्यांनीच राजूचे काही बरे वाईट तर केले नसेल ना असा संशय PSI पल्लवी जाधव यांना आला। मग PSI पल्लवी जाधव यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कॉन्वत यांची भेट घेऊन गुन्ह्याबाबत सर्व माहिती सांगितली व सदर शिक्षकावर संशय असल्याबाबतही सांगितले। सरांनी सांगितले की तुम्ही पुढील तपासात LCB ची मदत घ्या व तसा आदेश त्यांनी कोणी शिवाजी बंटेवाड LCB यांना दिला। कोणी बंटेवाड सर यांनी PSI पल्लवी जाधव यांच्या मदतीसाठी PSI श्रीराम खटावकर यांना आदेश दिला। त्यानंतर दोघांनी मिळून तपास सुरू केला। सदर शिक्षकाकडून काही एक माहिती मिळाली नाही। त्यानंतर PSI खटावकर यांनी टेक्निकल टीमच्या मदतीने राजूची माहिती काढली। सदर माहितीवरून राजूचे लोकेशन पुणे येथे असल्याचे समजले व त्याला शोधून विश्वासात घेऊन पुणेवरून बीडला आणले। आज रोजी सकाळी PSI खटावकर यांनी राजूला पुढील तपासकामी PSI पल्लवी जाधव यांच्या ताब्यात दिले। त्यानंतर त्यास पोलीस अधीक्षक नवनीत कॉन्वत यांच्या समोर हजर केले। त्यावेळी तेथे राजूचे आई वडीलही हजर होते। त्यांच्यासाठी ही विशेष भेट सरांनी घडवून आणली। सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक नवनीत कॉन्वत, अप्पा पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार असित शेखर,